चला तर मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. रितेश मला नेतोय स्ट्रॉबेरीचं, आपण ऑर्डर देतोय. स्ट्रॉबेरी पण बघायला जाऊया, स्ट्रॉबेरीची शेती. आणि रितेश बरोबर उद्या आपल्याला निघायचं आहे मुंबईसाठी. तर मुंबईला आपण निघतोय उद्या 11 तारीख आहे. आणि रितेशचा मित्र आहे, तर त्याचं स्ट्रॉबेरीची शेती आहे. तर आपण त्यांना स्ट्रॉबेरीची ऑर्डर देऊया ना. रितेश, कुठे जायचं आहे? जवळच आहे ना ते बुलढाण्यावर? 1 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे आपला आपण चालतोय तिथून. हा. ओके, चला तर मित्रांनो, आपण बघूया स्ट्रॉबेरीची शेती. हे बघा, इथून चढणने चढत चालत आलो. हा रितेश आणि ह्या बघा मामी आहेत माझ्या, कामातून आता सुटून आल्यात. सनसेट आता होईल, सूर्य आता थोड्या वेळात मावळेल. आणि हा मेन रोड, म्हणजे घरापासून अवघ्या 100 मीटरच्या अंतरावर आमच्या मामाचं घर आहे मेन रोडपासून. ब्रोकली, हे बघा मामीने पण ब्रोकली आणले. स्ट्रॉबेरी खूप आणले. एक जाळ भरून दिले तिने, पण म्हटलं न्यायला ही नाही राहणार ना एवढी, का खराब होईल ना. बॉक्स पाहिजे. एकदा आता खुली करून ठेवून बघा ना. ठेवते मग ना. त्याला ऑर्डर का देऊया आपण? हो, सगळे घर खाली होणार होत्या. अरे देवा, स्ट्रॉबेरी राहणार होती ना पण ती. नाही जातात. पप्पांनी काय कशी कोणाकडे दिली होती. पप्पांनी बाजार देणार होते ते भाजीची पिशवी. जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण महाबळेश्वरचा प्रवास बघितला आणि महाबळेश्वरमधून आता आपण पुन्हा मुंबईकडे जातो आहे. कारण महाबळेश्वरचा प्रवास संपलेला आहे. माझा आजोळ आपण खरोशी बघितलं आणि खरोशीतला पूर्ण प्रवास दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तापोळा या ठिकाणचा देखील दाखवण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला. तसेच वेगवेगळे रिसॉर्टचे देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण जर महाबळेश्वर आणि तापोळा या ठिकाणी येणार असाल तर कशा पद्धतीने यायचं, विज्ञानगड देखील आपणास दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तर मित्रांनो, चला तर आपण स्ट्रॉबेरीचं याच्यासाठी आलेलो आहोत आणि आपण पूर्ण आता महाबळेश्वर ते मुंबईचा प्रवास दाखवणार आहोत. चला तर मित्रांनो, स्ट्रॉबेरीसाठी आपण आलेलो आहोत. स्ट्रॉबेरीची शेती पण दाखवतो मी. बघा, विद्या रेडी आहे, तयार आहे. हे असे स्ट्रॉबेरी हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतात. तिथून हे सगळं स्ट्रॉबेरीची ती आपल्याला दाखवतो अजून. हा पूर्ण शेती त्यांची स्ट्रॉबेरीची आहे, सचिन भावांची. हे बघा, हे अशा प्रकारे शेती स्ट्रॉबेरी लावलेली आहे. बघू शकता आपण, हे असे वेगवेगळे वाफे तयार करून ठेवलेले आहेत त्यांनी. इथपर्यंत पूर्ण मळा त्यांचा. आणि हा आपला डोंगराच्या पायथ्याशी, म्हणजे कड्यावरतीच आहे, टोकावर. पॅकिंगसाठी त्यांच्या घरातली सर्व मंडळी आहेत. ते सर्व मंडळीच घरामध्ये शेतीमध्ये कामं करतात आणि स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेतात. विद्या, कुठे चालली? आम्ही आज मुंबईला स्ट्रॉबेरी म्हणजे मुंबईला घेऊन जाण्यासाठी, स्ट्रॉबेरी नेण्यासाठी इकडे आलोय. तर चला तर मग, स्ट्रॉबेरी ह्या लोकांना सांगितलं होतं आम्ही घ्यायला, तर पॅक करून ठेवली असेल. बघूया, त्यांची स्ट्रॉबेरीची शेती आहे. हे बघा स्ट्रॉबेरी पॅकिंग होते इकडे. हे बघा, अशा प्रकारे स्ट्रॉबेरी आहे. हे स्ट्रॉबेरी आहे, इथे वजन काटा केला जातो. नमस्कार, कसे आहात? एकदम मजा. हे बघा, अशा प्रकारे स्ट्रॉबेरी पॅकिंग होते. स्ट्रॉबेरी वेगवेगळ्या प्रकारच्या काढून, हे पूर्ण स्ट्रॉबेरीचं शेती आहे. ते काम चालू होतं. हे आता स्ट्रॉबेरी सकाळी तोडली तुम्ही? पहाटे किती वाजता उठलात? 4 वाजता उठलो होतो. 4 वाजता उठून ही सगळी स्ट्रॉबेरी काढली. आता ही कुठे जाणार आहे?
हे आता केरला केरलाला स्ट्रॉबेरी. मग तुमच्या स्ट्रॉबेरी कुठपर्यंत जातात महाराष्ट्रामध्ये? सचिन भाऊ, स्ट्रॉबेरी कुठे कुठे पाठवता तुम्ही? सगळीकडे जाते, मुंबईला जाते, गोव्याला जाते. तुम्ही जे पिकवलेले आहे ते? ती आता मुंबईला चालली, केरळला चालली, गोव्यापर्यंत जाते. अरे वा. अरे स्ट्रॉबेरीचं उत्पन्न कधीपर्यंत आहे? मे पर्यंत. मेच्या नंतर मग काय नाही? मेच्या नंतर नाही, पावसाळ्यात नाही, मग पावसात काही नाही. थंडीमध्ये चालू होणार ना? थंडीमध्ये कधी चालू होतं? थंडीमध्ये गणपती नंतर लावायचे असते. हां, गणपती नंतर ना? हा, गणपती नंतर लावायची. ती चालू होते बघा ह्याला फेब्रुवारी नाही, ऑगस्ट मध्ये. हा, म्हणजे ऑगस्ट पासून उत्पन्न चालू होतं याचं. हे बघा, ते दाखवलं मी. झाली बघा. दाखवलं ना. हे बघा, हे अशा प्रकारे केरलासाठी. तुम्हाला बॉक्स आणून बघा, सचिन भाऊने पॅकिंग केलेली आहे आणि आता बॉक्सेस बांधून सचिन भाऊ देत आहेत. खूप मेहनती आहेत सचिन भाऊ, शेतकरी आणि खूप मेहनती आहेत ते. चला मग भाऊ, चला सगळे मिळूया, भेटूया आपण. सातारकर संदेश या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. हे आपलं स्ट्रॉबेरी आणि सगळे सचिन भाऊंची फॅमिली आहे सर्व. हा मुलगा, हा लिंक पाठवतो सचिन भाऊ. चला भेटूया, थँक्यू सो मच. हो हो, हा तो मुलगा आहे ना सचिन भाऊंचा. चला भेटूया पुन्हा एकदा, बाय. चला भाऊ. हे बघा निघालो. ए स्ट्रॉबेरी कोण घेणार रे? स्ट्रॉबेरी कोण घेणार? संकेत चाललाय. मनीषा, ते कांद्याचे वाफेचं दाखव तुला. कांद्याचे वाफे हे बघ इथे आहे. काय ते फक्त एकदा सांग. कांद्याची शेती ना? हा, हे बघ कांद्याची वाफे आहेत ना हे. हा. आणि हे कांद्याची शेती आहे. दोन एक मिनिट. ही कांद्याची. ती पुढची कुठली? हे कांदे भोपळा आहे का ते मनीषा? हे काय? ही वांगी. आणि हे कांद्याचे लावले. स्ट्रॉबेरी मध्ये कांदा लावला. स्ट्रॉबेरी मध्ये कांदा. ती भोपळ्याची वेल आहे का ती? बाई मागची मोठी हा, तो भोपळा आहे. भोपळा आहे ना? त्याचा लागलाय ना भोपळा. हा, चला मग. खूप आठवण येईल आपल्याला इकडे. मस्त एन्जॉय केलं. बरं वाटलं आम्हाला. वातावरण थंड वातावरण होतं. पुन्हा आता मुंबईमध्ये गेलं की गरमीच आहे. चला तर. रितेश आम्ही रसिकाला काय आज बोलतो? रितेश आणि रसिकाचा चेहरा आम्ही उतरलेला रसिकाला असं आहे. बोलतो, कारण ए रसिका तू अशी का? आज आम्ही मुंबईला सर्व चाललोय तर घर खाली होणार आहे म्हणून ते थोडं नर्वस आहेत दोघेही बहीण भाऊ. आणि आजी रडत होती तर आजीचा व्हिडिओ बनवला नाही मी. हा, रसिका मॅडम खूप मजा केली आम्ही लोकांनी. आहे रसिका मॅडम. 6 तारीखला आलो आणि आज किती तारीख? 6 ला आम्ही 10, गेलो आणि 11 तारीख. चाललो. म्हणजे आम्ही 5 दिवस होतो इथे. आणि खूप घर भरलेलं वाटत होतं ना रसिकाला. भारी वाटत. तू येतेस आता आमच्यावर मुंबईला ना? मग चालले माझ्याकडे. नको, चल मुंबईला. नाही आता इथून चालत ना तुम्ही? हा? चल रसिका, बाय बेटा, भेटूया. बाय बाय बाबा. रितेश बस झालं. रितेश बस. रितेश आणि रसिका बाय. चांगले मार्क्स काढा, अभ्यासात हुशार व्हा, मम्मी पप्पांना मदत करायला मोठे व्हा. बस. चला बघा. उतरायचंय ना बाबा. बघा, बाय रितेश बेटा, बाय बाय. ऋषिका कुठे गेली? रसिका कुठे आली? मुंबईला. मामा मागे बघ. मामा चलो मुंबई. महाबळेश्वर ते मुंबई. फिरलो आपण. पोरं पण रडविली झालीत पोरं यार. डोळे बनवले त्यांचे. एवढं काय वाटत नाही. हो. सगळं आणि इथे आपण एवढे दिवस होतो ना, मजा केलेली आहे. डोंगर माथ्यावर आहे आपण. आपण महाबळेश्वरमध्ये उतरलोय. चला तर मग
थोडं महाबळेश्वर मार्केट फिरूया. मामा आणि संकेत, विद्या आणि मामी पुढे गेले आहेत. मामा चणेवाले तिकडे आपण आता बघूया चणे घ्यायचे. काय काय आहे, काय काय आहे? शेंगदाणे हे शेंगदाणे, मसाल्यामध्ये हे चणे चण्याचे प्रकार नाहीत. आहे. आणि हे शेंगदाणेच आहेत फक्त. कसे ते 80 रुपये पावशेर. हे चणे दिलेत त्याने, जाम आणि सिरप आहे. जाम बघते विद्या, काय बघते? हा जाम बघते. चण्याचे असे वेगवेगळे पदार्थ आहेत. चण्याचे वेगवेगळे याच्यामध्ये हे बघ. श्रीमान आणून कुठला आहे? किती निंबू खतम. रिमान ऑनियन खतम. हे कोणते कोणते सांग बाबा, हे कोणते कोणते सांगू शकतो? लेमन पुदीना मिरची, गार्लिक, पेरी पेरी, लेमन पुदीना चीज, चाट, हिंदी, बार्बिक्यू, शेजवान, टोमॅटो. एवढे प्रकार आहेत चण्याचे. ऑनियन नाही जे आपल्याला चणे पाहिजे ते चणे मिळतात. ते नाही. ही आहे ना, मग काय अभी वो महीने से ज्यादा हो गया. 3 म्हणजे एक्सपायर्ड होतो. काय यांच्याकडे घ्यायचं? आणि सगळ्यात आपण पलीकडे घ्यायचं ते हेच होतं. हा मग एक पहिलं जर मॅडम बसायची, मॅडम भेटली नाही, मॅडम अभी वो घूमने को गए. हे मार्केट आहे, हे मार्केट आहे ना पुरं? हे मार्केट आहे महाबळेश्वरमधलं आतमधलं. काय घेतलंय? तो एक तो पाव किलो का किधर है? एक ही है लेकिन पाव किलो का एक ही है ना, वही तो बोलते हैं. संकेत विद्या घेतलायस? तुला घ्यायचंय? काय घेतला? हा बघू, थांब दाखव. पायनॅपलचं घेतलं, आणि स्ट्रॉबेरीचं घेतला, गार्लिक लोणचं पिकल, आणि आणि हा पण एक स्ट्रॉबेरीचं घेतला. आणि हे आपलं हे पण चिंच. एक्सपायर्ड आहे फेब्रुवारी. हे मस्त. मामीने काय घेतलं? चणे. पॅकिंग आहे ती, नाही, मग आम्ही आता बघताय आता. डेट ऑफ मॅन्युफॅक्चर आहे ती फेब्रुवारी 2026. 12 before 6 months from date of manufacture. 3 महिने. हे बघ हे वहिनी हा काम नाही. हे दुसरं मामा चनावाला, आणि हे पण मामा चनावाला आहे. चिक्की वगैरे. काय पाहिजे? हे बघा कोणते कोणते आहेत. हे बघा चाट, म्हणजे लिंबूवाले चणे. हे काय रे? पुदिना, पुदिना, प्री, कुठे याला? लिंबू, हिंग रेवायतला. आणि बार्बिक्यू, संकेत अंतराला पण घेऊ चीज, जेवी. गार्लिक, टमॅटो. चण्याचे प्रकार बघा किती आहेत. हिंग, चीज, लिंबू, पुदिना, पिरी, पुदिना, लिंबू. हे सगळे म्हणजे चणे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला मिळतील इकडे. अंतराकडे हे बघा किती चण्याचे प्रकार आहेत त्यांनी बनवलेले. आणि हे तुम्हाला सॅम्पल आहेत ना संकेत? हे काय काय आहे? हे सगळे सॅम्पल आहेत. आता हा मका पफ आहे, हे हिरवे वाटाणे त्याच्यात लिहिलं नाही. हे चणे आहेत, पेरी पेरी चणे, पेरी पेरी टेस्टवाले. हे चीजवाले, एवढे बारके चीजवाले. नाही. हे चाटवाले स्पायसी आहेत.
हे लिंबू पुदिना, हम्म. हा हिंग फ्लेवर हे सगळे तुम्हाला सॅम्पलसाठी आहेत. आणि हे गार्लिक. हे काबुली ना रे? काबुली पण वेगळे फ्लेवर आहे. बघू शकता. परीक्षा 10वीची ही मुलं आहेत. हा, काय घेतले? हे चण्याचे वेगवेगळे प्रकार घेतले आणि हे जेली चॉकलेट. चला आता मार्केटमध्ये फिरूया. महाराज शिवाजी महाराज चौक आहे हा महाबळेश्वरमधला. आणि इथे इथून आपण आता चणे घेतले आहेत. विद्या आणि मामी संकेत पुढे चालला आहे मार्केटमधून. बघूया मार्केटमध्ये कपड्यांचं मार्केट आहे. सकाळचे 10:15 झाले. आत्ताचं मार्केट ओपन होत आहे. फुटवेअरची दुकानं आहेत बऱ्यापैकी. इथं मॅप्रो कंपनीचं जेवढे प्रोडक्ट आहेत तेवढे प्रोडक्ट आहेत इथं मॅप्रो कंपनीचे. अच्छा हां, हे असे खाली डोंगर म्हणजे माथ्यावर आहे आपण, तर अशी घरं खाली आहेत. हे बघा, महाबळेश्वर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक महाबळेश्वरची बँक आहे. हे आहे इम्पेरियल वाईन शॉप. अरे संकेत, त्या ह्याला रमेश काकाला फोन कर ना. वन अँड ओनली वाईन शॉप. एकच आहे? एकच आहे? पारसी तर आहे, पारसी. अच्छा, पारसी. हां, हां. पाव बेकरी आहे, लक्की बेकरी. हे लाकडी वस्तू, हे लाकडी वस्तू आहेत. सर्व काय लाकडी वस्तूंचं. अजून बरंचसं मार्केट ओपन व्हायचं बाकी आहे. काही दुकानं उघडी झालेली आहेत. आपण खूप लवकर आलो आहे कारण मुंबईला जायचं आहे ना आपल्याला, त्याच्यामुळे लवकर आलो आहे. हे हनुमान मंदिर आहे, बघू शकतो आपण हनुमान मंदिर. बरेचसे विद्या आणि मामी काय घेत आहेत? काय घेते? काय घेते विद्या? महाबळेश्वरात पूर्ण लाकडाचं कसं काय ते विचारतो. हे बघा, वेगवेगळे लाकडाचं, पूर्ण लाकडाचे कसं, सगळीकडे लाकडाचेच आहेत महाबळेश्वरला. बघा, खूप छान छान लाकडाच्या वस्तू आहेत बनवलेल्या लाकडापासून. ते आपल्याला किचन करून मामी लाटणं बघताय का हो? नाही बघितलं. खूप छान लाकडांपासून फणी.
पळपट कितीपर्यंत आहे? 450 पासून स्टार्ट होतं ते 1850 पर्यंत आहे. साईज नुसार हो तुमच्याकडे काठवट ठेवलेले आहे? नाही. ते पूर्ण गोल वाला दाखवलाय. हा acrylic कितीचा? 850 ला. त्याला पाय नाही केलेलं, डायरेक्ट आहे ना हे तिकडचं पोलपट. हो हे हा गोल. हा बेकरी अजून उघडली नाही आहे. आज 10वीची परीक्षा आहे. शाळकरी विद्यार्थी परीक्षेसाठी चाललेले आहेत. शेवटचा नाही आहे अजून, 19 तारीखपर्यंत पेपर आहे. हां इथे पण आहेत खेळण्याचं. संकेत काय घेतोय? नाही आहे ज्योतीने आणलेले हो सोलरवर आहे. सोलरवरच मार्केटिंग करत करत बघत बघत पहिल्यांदा बोलले नको आपण घरी जाऊया. आता मार्केटिंग करण्यासाठी फिरतात बघा कसे. दुकान आता हळूहळू उघडत आहेत. हा थांब काय आहे? टोमॅटो आहे टोमॅटो. वा, छोटे छोटे आणि ते लाल लाल काय आहे? काय ते हे मुळा आहे तो? लाल मुळा कसा काय? ते भाजीत घालायचे. हे भाजीत घालायचे का खायचे? काय माहिती मम्मी काय मला आवडते. कांदा आहे. कांदा आहे ना? कांदा खातात फक्त असं, भाजीत नाही घालत. बघते का घेते का कांदा पात? नाही ते त्याला हे आलेत ना फुलं आलेत. फुलं आली तर ती कवळी हे कितीचे? 20 रुपये. रताळी नाही ती. कुठेच रताळी तुम्हाला ते काय? बटाटे आहेत ते लाल बटाटे. लाल बटाटे. हा पण हा मोठाच आहे. ही ड्रेस पण होती हो पण चलो 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 इकडे लाकडी वस्तू. किरण लाकडी वस्तू. मातीची हिरून आहे ना. हो कार पार्किंग केलेली आहे कोणीतरी. भाजी आहे. ब्रोकली. आंबट लागतं. आंबोळी कोणती आंबोळी बघू? हे बघा हे बघा आंबोळी. आंबोळी काय आहे? आंबोळी आंबोळी. आंबोळीची कसं असेल फळ काय असेल बघू? हे आतून असं लाल आहे. आतून तर मस्त असते. साली सकट खायचं का? काय माहिती. साली सकट खायचं का हो? हा आतमध्ये बी असते बी फुकायची जांभळासारखं खायचं. हे हे बघा इकडे पण मार्केट आहे आणि इथे पण मार्केटचं आहे. तर आपण सरळ चाललो. हे दिसते सुपर हे लाल हां 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 हे आतमध्ये चिकनचं दुकान आहे. खूप मोठं चिकनचं दुकान आहे. ह्याच्यात कमीत कमी आहे ना 100-150 किलो तासाला त्याचं चिकन जातं. अच्छा म्हणजे हे सगळ्यात मोठं दुकान आहे. ए तिकडे ते हे काय रे काय बोलीन का सांगायला? ब्लूबेरीची छोटी बॉटल आहे काय विचार? बेरी बारकी पाहिजे पण संकेत बारकी. संकेत कॉफी घेतोय. चौक आहे सुभाष चौक. हा मुळा आहे लालवाला. काय
आता आपण आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे बहुतेक का बाबासाहेबांचं सुंदर असं. ते चौक आहे. विद्या बाबासाहेबांचा चौक हा बघा. हे बघा बाबासाहेबांचा चौक आहे. खूप सुंदर अशी बाबासाहेबांची प्रतिमा मूर्ती आहे. खूप सुंदर बघू शकता. बाबासाहेबांच्या डिग्र्या पण दिल्या आणि बाबासाहेबांचं शिक्षणाचं सर्व जेवढ्या डिग्र्या आहेत तेवढ्या सगळ्या लिहिलेल्या आहेत. चला हे पार्किंगचं आहे महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषद महाबळेश्वर. मिनी मार्केट पार्किंग पॅन पार्किंग आहे इथे मिनी मार्केट. आणि हा पेट्रोल पंप आहे इथे बाजूला. चांगली पार्किंग आहे. हा हे पार्किंग आहे ना. गाडी लावून इथे फिरलो नसतो. पटकन हा बघा. हा इथे पुढे समोर द क्लब आहे. आमचा रमेश मामा आहे ना. तिकडे हा हे बघा हे पेट्रोल पंप आहे. आणि इथे खाली इथे खाली गेलो ना तर महाबळेश्वर डेपो आहे एस टी डेपो. आणि इकडे समोर हे आहे द क्लब म्हणजे आमचा रमेश मामा तिथे कामाला आहे. नाही ना 15 मिनिटं हे पंचायत समिती महाबळेश्वर. आम्ही सांगितलं गाडी जाऊन बसायला. रमेश मामा येतोय बघा आम्हाला भेटायला. त्याने फोन केला की थांबा मी येतोय भेटतोय तुम्हाला. बघा आला चालतंय बघा रस्त्यातून. द क्लबचा ड्रेसवरच आहे. ये 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 बघितलंय हे बघा. अरे बाबा सचिनकडनं मग सचिन सचिनकडनं सचिनकडनं आणली आम्ही. मामा घे मामा. पाया पडतोस कधी? अरे तिथे काळजी घे मामा काळजी घे. नाही आम्ही सचिनकडनं घेतली ना. 3.5 किलो ना स्वस्तात पडली रे. यशवंत हो यशवंत हो अरे हो यशवंत हो. आणि माझ्या जोडीला परत खरुशील मध्ये घर बांधायला जोडीला ये. ती बाई आली सांग ना. मामा काळजी घे काळजी घे मामा. ती बाई आली ती आली ते बाईला आता सांग. सांग ना. चला हा बघा एस टी डेपो महाबळेश्वर एस टी डेपो दिसला. एस टी डेपो महाबळेश्वरच्या इथून मुंबई वगैरे महाबळेश्वरातून अनेक ठिकाणी गाड्या जातात. लक्ष नको देऊ मामांचं मत असं आहे. मामांचं मत असं बघा आहे किती- तू गाडीकडे लक्ष ठेव. घाट सेक्शन आणि खाली डोंगरावरती दरी आहे बघा. काय पण वहिनी आमचं गाव असून आम्ही बघा. कधी फिरलो नाही महाबळेश्वर माहिती आहे. असंच असतं रे. मी एवढं आम्ही घाटामध्ये आपण आहोत महाबळेश्वरच्या. गोव्यात होते. हो, जवळ आहे आम्हाला ना. फक्त हे वेगळं ते पणजी त्यांचं त्यांना हे लागतं गोव्यावाल्यांना. जिल्ह्यात लागतं ना मामा गोव्याचा. आम्हाला एकदम ते लागलं ते पटना देवी वगैरे त्यांचं ते गोवा. हा तुझा ना. मालवणला कुठं? आम्ही कणकवली. कणकवली. आणि कणकवलीला माझं घर होतं की रे त्या कासे- ते चुकी केली. ओरोस ओरसला. चुकी केलं ते विकायला ना. काय तिकडे पाणी बिणी काय नाही काय आता. हो मामी पण झालं असतं ना आपण जाऊन तर राहिलो असतो. मस्त होतं माहिती आहे काला फोटो काढा आपले. चौदार तळे महाडचे चौदार तळ्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. मामा पण बघा हे महाडचं चौदार तळे आहे. बाबासाहेबांनी पाण्यासाठी इथे सत्याग्रह केला होता. माणूस असून माणसासारखं माणूस असूनही आम्हाला हे पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. कुत्री मांजरी सगळी पशु प्राणी पाणी पित होते परंतु माणसासारखी माणसं असून हे पाण्याला स्पर्श करू शकत नव्हते. म्हणून 20 मार्च 1927 साली बाबासाहेबांनी ह्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. ही दर्शनाला लोक आलेली आहेत.
बाबासाहेबांचा पुतळा या पाण्याला स्पर्श करताना बोट दाखवलेलं आहे बाबासाहेबांचं. बघू शकता चौदार तळे. 20 मार्च 1927 साली बाबासाहेबांनी या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी दर्शनासाठी महिला मंडळ आलेलं आहे. पाणी पण शेवायला हो, हे पाणी हे आहे, पण लोकांची श्रद्धा आहे बाबासाहेबांना. हां, या पण तिकडे फोटो करे. कट्टर आहे. पवित्र अशा चौदार तळ्याचं दर्शन आज मामा, संकेत, मामी आणि विद्या आणि मी आम्ही चौघांनी 5 जणांनी घेतलेलं आहे. बाबासाहेबांचं दर्शन घेतलेलं आहे. ह्या पाण्यासाठी बाबासाहेबांना सत्याग्रह करावा लागला. पशु प्राणी पाणी पित होते, पण माणसासारखी माणसं असून आम्हाला पाणी पिण्याचा हक्क नव्हता. आणि आमच्या उद्धारकर्त्याने, आमच्या महामानवाने आम्हाला हा पाण्याचा हक्क दिलेला आहे. जय भीम बाबासाहेब. चला, आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आता थोडंसं जेवणासाठी आपण थांबलेलो आहोत. इथे पंजाबी रसोई म्हणून आहे. बघा, संकेत आणि मामा गोळ्या खात आहेत आणि आपण आता मेन हायवेवरच आहे. चला तर मग बघूया काय आहे. चला तर मित्रांनो, आपण आज महाबळेश्वरचे माझे सर्व व्हिडिओ पाहिलेत. मी खूप आभारी आहे आपला. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं स्ट्रॉबेरीचा मळा पाहिलात, महाबळेश्वरमधील मार्केट पाहिलं आणि त्यानंतर आपण आता मुंबईतला परतीचा प्रवास आपण बघितलात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मात्र. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ थोडा मोठे झाले, माझे व्हिडिओ मोठे होत आहेत आणि ते आपण बघताय त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. भेटूया आपण.